नमस्कार, मी अनुराधा हराळे परत एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते एमपीएससी वॉरियर्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण मानवी चेतासंस्था म्हणजेच ह्यूमन नर्वस सिस्टीम शिकणार आहोत। बरीचशी किचकट अशी प्रोसेस असते ही आणि याच्यावर सर्वात जास्त प्रश्न विचारले देखील जातात। त्यामुळे आजचा टॉपिक हा अतिशय इम्पॉर्टंट असणार आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून। चेतासंस्था म्हणजेच नर्वस सिस्टीम म्हणजे काय? आपण भरपूर क्रिया करत असतो किंवा मानव ज्या काही क्रिया करत असतो त्या क्रियांमध्ये सुसूत्रता आणण्याचं काम हे चेतासंस्था करत असते। जसं की समजा आपण रात्री जेवायला बसतो, जेवण्याची क्रिया चालू असते, त्यासोबत आपण टीव्ही पाहत असतो, पाहण्याची क्रिया चालू असते, त्यासोबत आपण आपल्या घरातील इतर सदस्यांशी बोलत देखील असतो की दिवसभरात काय काय झालं। जेवणे, पाहणे, बोलणे ह्या ज्या क्रिया आहेत, वेगवेगळ्या क्रिया, यांच्यामध्ये सुसूत्रता आणणे आणि त्यांच्यामध्ये नियंत्रण आणणे की ती क्रिया व्यवस्थित देखील झाली पाहिजे। नाही तर काहीतरीच बरळतोय, जेवण इकडे चाललंय असं आपलं होत नाही। हे कोणामुळे होतं तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते नर्वस सिस्टीमच्या कंट्रोलमुळे होत असतं। नर्वस सिस्टीम म्हणजे चेतासंस्था जी आहे ती मेंदू, मेरुरज्जू म्हणजेच स्पायनल कॉर्ड आणि चेतापेशी नर्वस किंवा नर्व सेल्स या तिघांनी मिळून ही चेतासंस्था बनलेली आहे। चेतासंस्थेचा अभ्यास व्यवस्थित करण्यासाठी याचं किंवा ज्ञानेंद्रियांनी जे काही संदेश आपल्या शरीरातून विविध अवयवांद्वारे, स्नायूंद्वारे, ज्ञानेंद्रियांद्वारे जे काही संदेश आपल्या मेंदूपर्यंत येतात त्याच्यामध्ये काहीतरी प्रोसेस होते आणि मग मेंदू प्रतिसाद देतो त्या अवयवांना, त्या स्नायूंना, त्या ग्रंथींना की असं असं करा। तर हा जो काही साद आणि प्रतिसाद असतो याच्यावरती चेतासंस्थेचे 3 भागामध्ये वर्गीकरण केलेले आहे। पहिला भाग आहे मध्यवर्ती चेतासंस्था, ज्याला सेंट्रल नर्वस सिस्टीम असं इंग्लिश मध्ये म्हणतात। दुसरा आहे परिघीय चेतासंस्था, ज्याला पेरिफेरल नर्वस सिस्टीम असं म्हणतात। आणि तिसरी आहे स्वायत्त चेतासंस्था, ज्याला ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम असं म्हणतात। मध्यवर्ती चेतासंस्थेमध्ये मेंदू आणि मज्जारज्जूचा समावेश होतो, म्हणजेच ब्रेन आणि स्पायनल कॉर्डचा समावेश मध्यवर्ती चेतासंस्थेमध्ये होत असतो। याचा आपण डिटेल अभ्यास करणार आहोत थोड्याच वेळात। या दोघांचा अभ्यास आपण इथेच करणार आहोत। परिघीय चेतासंस्थेमध्ये कर्पार चेता आणि मेरू चेता यांचा समावेश होतो। आता या ज्या कर्पार चेता असतात, ज्याला क्रेनियल नर्व्स असे म्हणतात, मेंदूमधून ज्या चेता निघतात त्यांना कर्पार चेता असं म्हणतात। यांच्या 12 जोड्या असतात, 12 पेअर्स असतात। पेअर्स जर नाही विचारलं तर नर्व्स चेता किती असतात मेंदूमधून निघणाऱ्या तर 24 असं लिहायचंय जर जोडीमध्ये जर ऑप्शन मध्ये उत्तर नसेल तर। आणि मज्जारज्जू मधून ज्या चेता निघतात त्यांना मेरू चेता असं म्हणतात, स्पायनल नर्व्स असं म्हणतात। यांच्या 31 जोड्या असतात। जोड्यांमध्ये जर उत्तर नसेल तर 62 चेता असतात, स्पायनल नर्व असं तुम्ही ऑप्शन मध्ये पाहू शकता। तर परिघीय चेतासंस्थेमधून मेंदूमधून निघणाऱ्या आणि मज्जारज्जू मधून निघणाऱ्या या चेतांचा समावेश असतो। कर्पार चेता 12 जोड्या आणि मेरू चेता 31 जोड्या, हे इथे लक्षात ठेवायचं आहे। या चेतांचं आपल्या शरीरामध्ये, आपल्या शरीरभर जाळं असतं, नेटवर्क असतं, ठीक आहे। जसं वायरिंग असतात घरामध्ये वगैरे, तशा आपल्या संपूर्ण शरीरामध्ये याचं नेटवर्क असतं, जाळं असतं, वायरिंग असतं या चेतांचं। त्यामुळे शरीरामध्ये कुठेही काही आपल्याला लागलं, खुपलं तरी तो संदेश आपल्या मेंदूपर्यंत नेण्याचं काम या चेता करत असतात। या फक्त केस आणि नखे, वाढलेले केस आणि वाढलेल्या नखांमध्येच फक्त नसतात। त्यामुळे ज्यावेळेस आपण नख कापतो किंवा वाढलेले केस कापतो त्यावेळेस आपल्याला संवेदना होत नाहीत, कारण यांच्यामध्ये या चेता नसतात। फक्त जर नख आपण ओढायचा प्रयत्न केला किंवा केस ओढायचा प्रयत्न केला तर मात्र आपल्याला संवेदना जाणवतात, कारण केसांच्या आणि नखांच्या मुळापर्यंत या चेता आलेल्या आहेत। वाढलेल्या केसांमध्ये आणि नखांमध्ये या नसतात, ठीक आहे। तर एवढंच याच्या बाबतीत तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। त्याचप्रमाणे ही ऐच्छिक कार्य जे आपण करतो
त्यांच्यावरती नियंत्रण ठेवायचं काम परिघीय चेतासंस्था करते. त्याचप्रमाणे मध्यवर्ती चेतासंस्था देखील आपले जे ऐच्छिक कार्य आहे त्याच्यावरती नियंत्रण ठेवायचं कार्य करते. हे या दोघांचं कार्य झालं. आता स्वायत्त चेता संस्था म्हणजे ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम म्हणजे काय. इथे आपण बघितलं कर्पार चेताच्या 12 जोड्या, मेरू चेताच्या 31 जोड्या असतात. यांच्यामध्ये कोणाचा समावेश होतो स्वायत्त चेतासंस्थेमध्ये, तर कर्पार चेतांपैकी काही चेता आणि मेरू चेतापैकी काही चेता यांचाच समावेश फक्त स्वायत्त चेतासंस्थेमध्ये होतो. ठीक आहे. त्यामुळे ज्या काही अनैच्छिक क्रिया आहेत ज्यांच्यावरती आपलं नियंत्रण नसतं, जसं की हृदयाचं कार्य, रक्ताभिसरणाचं कार्य, त्याचप्रमाणे फुफ्फुसांचं कार्य, जठराचं कार्य, ब्लड प्रेशर वाढणं, शरीरातील तापमान, या सगळ्यांवरती आपलं नियंत्रण नसतं. या अनैच्छिक क्रिया आहेत, यांच्यावरती नियंत्रण ठेवायचं कार्य स्वायत्त चेतासंस्था करतात, ज्या की यांच्यापैकीच काही चेता मिळून बनलेल्या असतात. त्यावरून स्वायत्त चेतासंस्थेचे परत 2 भागामध्ये वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. अनुकंपी चेतासंस्था, ज्याला सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम असं म्हणतात, आणि परानुकंपी, ज्याला पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम असं म्हणतात. आता अनुकंपी आणि परानुकंपी मध्ये कोणकोणत्या कार्यांचा समावेश होतो याची लिस्ट तुम्हाला बऱ्याचशा पुस्तकांमध्ये दिसते. तर इथे सगळ्यात सोप्या पद्धतीने तुम्हाला मी सांगते, म्हणजे प्रश्न कोणत्याही पद्धतीचा, कोणतंही एखादं उदाहरण जर आलं तर कसं ओळखायचं. अनुकंपी चेतासंस्थेमध्ये ज्या काही गोष्टी अचानक घडतात, जसं की आपल्याला कोणीतरी भूताची स्टोरी सांगत असेल, त्यावेळेस आपले डोळे मोठे होतात किंवा आपले हार्टबीट वाढतात, आपल्याला घाम येतो, रोमांच उभे राहतात. ह्या सगळ्या अचानक घडणाऱ्या ज्या क्रिया आहेत, त्या सगळ्या अचानक घडणाऱ्या क्रिया, खरं तर सगळ्याच अनैच्छिक क्रियाच याच्यामध्ये येतात, पण त्यातल्या त्यात ज्या अचानक घडणाऱ्या क्रिया आहेत त्या अनुकंपीमध्ये स्पेशली येतात. आणि थोड्या वेळाने आपल्याला समजतं की अरे हे तर सगळं खोटं होतं, ही सगळी जी गोष्ट होती ती सगळी खोटी होती. मग सगळे जे अवयव, सगळ्या ग्रंथी, स्नायू नॉर्मली बिहेव करायला लागतात. त्यांचं नॉर्मल होणं म्हणजेच डोळे जे मोठे झाले होते ते व्यवस्थित जागेवरती येणे, हार्टबीट जे वाढलं होतं ते परत नॉर्मल होणं, जे काही रोमांच उभे राहिलेले होते ते परत खाली बसणं, ह्या सगळ्या नॉर्मलाइज होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या परानुकंपीमध्ये येणार आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला उदाहरण इथे कोणतंही येऊ, जसं की डोळे मोठे होणे इकडे येणार आणि डोळे नॉर्मल स्टेजला येणे परानुकंपीमध्ये. हार्टबीट वाढणे जर विचारलं उदाहरण तर ते अनुकंपीमध्ये येणार आणि हार्टबीट नॉर्मल होणे या सगळ्या गोष्टी परानुकंपीमध्ये येणार. मग आता तुम्हाला याच्यावरून समजलं असेल की ज्या काही गोष्टी अचानक होतात, ज्याच्यामुळे आपले हार्टबीट वाढतात, घाम येतो आपल्याला, या सगळ्या गोष्टी इकडे येणार आणि हे सगळं नॉर्मल होणं परानुकंपीमध्ये येणार आहे. मग आता कोणतंही उदाहरण येऊ, तुमचा प्रश्न इथे चुकता कामा नये. आता आपण मध्यवर्ती चेतासंस्थेमधील जे 2 महत्त्वाचे घटक असतात, मेंदू आणि मज्जारज्जू, त्यापैकी मेंदू कशा पद्धतीने कार्य करतो ते पाहणार आहोत. तर मेंदू जो आहे हे एक अतिशय नाजूक इंद्रिय आहे. हार्ट प्रमाणेच मेंदू किंवा हार्ट पेक्षाही जास्त नाजूक जर काही असेल तर मेंदू. त्यामुळे नैसर्गिकरित्या त्याला संरक्षण मिळालेलं आहे. 8 हाडांनी बनलेल्या कवटीमध्ये किंवा कर्पारमध्ये हा मेंदू असतो. 8 हाडं हे लक्षात ठेवायचे आहेत याच्यामध्ये. त्याच्यानंतर हा जो मेंदू आहे याला 3 आवरणांचं संरक्षण असतं. जसं हार्टला आपण जेव्हा हृदयाचं कार्य बघत होतो त्यावेळेस हृदय देखील 3 आवरणांनी बनलेला होता, त्याचप्रमाणे मेंदू देखील इथे 3 आवरणांनीच बनलेला आहे. ठीक आहे, म्हणजे अगोदर कवटीचं संरक्षण आणि मग मेंदूच्या वरती देखील 3 आवरण असतात आणि मग मेंदू असतो त्याच्यामध्ये सुरक्षित असा. ठीक आहे. याचं वजन 1300 ते 1400 ग्रॅम प्रौढ व्यक्तींमध्ये. त्याचप्रमाणे याच्यामध्ये 30 मिलियन इतक्या चेतापेशी असतात. 1 मिलियन म्हणजे 10 लाख, तर इथे 30 मिलियन चेतापेशींनी बनलेला आपला मेंदू असतो.
मेंदूचे दोन भागात, जर आपण वरतून जर मेंदू बघितला तर आपला मेंदू दोन भागामध्ये विभाजित झालेला आहे, डावा मेंदू आणि उजवा मेंदू. डावा मेंदू आणि उजवा मेंदू. तर डाव्या मेंदूमध्ये या 30 मिलियन पैकी 18.6 मिलियन चेतापेशी असतात. ठीक आहे. त्याच्यामुळे डावा मेंदू जो आहे तो जास्त ऍक्टिव्ह असतो आपला. ठीक आहे, उजव्या मेंदूपेक्षा. आणि डावा मेंदू हा आपल्या शरीरातील उजव्या भागावरती नियंत्रण ठेवत असतो, तर उजवा मेंदू आपल्या शरीरातील डाव्या भागाचं नियंत्रण करत असतो. ठीक आहे. त्याचप्रमाणे डावा मेंदू ज्यांचा जास्त विकसित झालेला असतो ते लोक, त्यांची स्मरणशक्ती खूप चांगली असते, बुद्धिमत्ता चांगली असते, एकपाठी ज्याला म्हणतात, म्हणजे त्यांना सगळंच लवकर लक्षात राहतं, असं ज्यांचा डावा मेंदू विकसित झालेला असतो त्यांना. आणि ज्यांचा उजवा मेंदू विकसित झालेला असतो जास्त डाव्यापेक्षा, ते व्यक्ती कला क्षेत्रामध्ये उच्च पदावरती जातात, जसं की ऍक्टर लोक असतात किंवा कोणतंही कलाक्षेत्र, म्युझिक असो, डान्स असो, कोणतीही कला या व्यक्तींना खूप चांगल्या पद्धतीने येते. डावा आणि उजवा मेंदू दोन्हीही जर विकसित झालेले असतील तर ती अतिशय भाग्यवान अशी व्यक्ती, तिला सगळ्यातलंच सगळं येतं असं आपण म्हणू शकतो. तर 3 आवरणं मी सांगितलेलीच होती. तर हा जो मेंदू आहे, याचा जो वरचा भाग असतो तो करड्या रंगाचा असतो आणि आतील जो भाग आहे तो पांढऱ्या रंगाचा असतो. आणि हा डावा आणि उजवा मेंदू जो असतो तो प्रमस्तिष्क मेरुद्रवाने भरलेला असतो. आणि ज्यावेळेस आपल्याला एखादा आघात होतो कमी जोराचा, त्यावेळेस तो जो मेरुद्रव असतो या आपल्या मेंदूमध्ये, तो आघात तो मेरुद्रव शोषून घेतो, ज्यामुळे आपला मेंदू सुरक्षित राहतो. पण तोच जर आघात जोरात झाला तर मात्र मेंदूला देखील इजा होऊन मृत्यूचा संभव असतो. तर हे तुम्हाला मेंदू विषयी लक्षात ठेवायचं आहे. डावा आणि उजवा मेंदू आपण पाहिलं, पण कार्य जर बघितलं आपण आपल्या मेंदूचं, तर कार्यानुसार मेंदूचे परत 3 भागामध्ये विभाजन होतं. अग्र मस्तिष्क, मध्य मस्तिष्क आणि अनुमस्तिष्क. अग्र मस्तिष्क म्हणजे हा वरचा मेंदू, अनुमस्तिष्क म्हणजे खालचा मागचा मेंदू किंवा त्याला छोटा मेंदू असं म्हणतात, आणि मध्य मस्तिष्क म्हणजे आपल्या अग्र मस्तिष्काच्या आत जो मेंदू असतो तो मध्य मस्तिष्क. ठीक आहे. तर मध्य मस्तिष्क आणि अनुमस्तिष्क आपण पाहूयात थोड्या वेळाने. आता आपण अग्र मस्तिष्काविषयी बोलूयात. जर मानवी मेंदूमधील सर्वात मोठा भाग कोणता असं जर प्रश्न विचारला तर तुम्हाला अग्र मस्तिष्क लिहायचे. मेंदू मधील विचारला तर अग्र मस्तिष्क लिहायचं आहे. अग्र मस्तिष्काचे परत 3 भाग पडतात, कारण हा सर्वात मोठा भाग असल्यामुळे मेंदूचा याचे परत 3 भागामध्ये वर्गीकरण केलेलं आहे. प्रमस्तिष्क, थॅलॅमस आणि हायपोथॅलॅमस. प्रमस्तिष्काला सेरिब्रम असं देखील म्हणतात इंग्लिशमध्ये. आता जर मेंदूमधील सर्वात मोठा भाग विचारला तर तुम्हाला अग्र मस्तिष्क लिहायचं आहे, आणि अग्र मस्तिष्कामधील सर्वात मोठा भाग विचारलं तर मात्र तुम्हाला प्रमस्तिष्कला चूज करायचं आहे. ठीक आहे. अग्र मस्तिष्कामधील हा सर्वात मोठा भाग आहे, कारण जवळपास 66% भाग याने व्यापलेला आहे म्हणून. आता प्रमस्तिष्काचं कार्य काय आहे? स्मरणशक्ती, त्याचप्रमाणे जिज्ञासा. बऱ्याच जणांना फार प्रश्न विचारण्याची सवय असते. मग काय झालं, मग काय होतं, त्याने तसं केल्यावर काय होतं, मग काय होईल वगैरे, असे जे प्रश्न विचारतात फार जिज्ञासू वृत्तीचे लोक असतात. त्याच्यामध्ये जरा थोडंसं काय लॉजिकली जर प्रश्न विचारत असतील तर त्यांच्यामध्ये जिज्ञासा फार आहे असं आपण म्हणू शकतो. नाही तर इलॉजिकल काहीतरी बोलत असतील तर मात्र नाही. बुद्धिमत्ता म्हणजेच IQ जो आहे तो देखील चांगल्याच पद्धतीने, किंवा IQ जे काही आहे, स्मरणशक्ती, जिज्ञासा, या सगळ्या गोष्टी प्रमस्तिष्काशी अवलंबून आहेत. त्याचप्रमाणे जाणीव, एखाद्या गोष्टीची जाणीव, स्मृती म्हणजेच आठवणींचा साठा आपला कुठे असतो तर तो असतो प्रमस्तिष्कामध्ये. तर हे लक्षात ठेवायचं. याच्यावरती प्रश्न विचारले जातात की स्मरणशक्ती कोणत्या भागाशी रिलेट करतो, तर प्रमस्तिष्क असं तुम्हाला आलं पाहिजे. त्याच्यानंतर आहे थॅलॅमस. थॅलॅमस जे आहे ते बाहेरील वातावरण कसं आहे. आता सध्या गरमीचे दिवस आहेत तर आपली बॉडी सांगते की बाहेर खूप गरमी आहे. जर थंडी असेल तर थंडी आहे, ह्युमिडिटी असेल, दमटपणा असेल तर दमट आहे. हे सगळं आपल्याला बाहेरच्या वातावरण कसं आहे हे सगळं सांगायचं काम आपल्याला थॅलॅमस मुळे समजत असतं.
त्याचप्रमाणे स्पर्श, स्पर्श कसा आहे, खरबडीत आहे, मऊ आहे, थंड आहे, गरम आहे, या स्पर्शाची जाणीव देखील आपल्याला थॅलॅमसमुळे होत असते. त्याच्यानंतर दाब म्हणजेच प्रेशर, प्रेशर कसं आहे बघा, उंचावरती गेल्यावर प्रेशर कमी कमी व्हायला लागतं, तर प्रेशरची जाणीव देखील आपल्याला थॅलॅमसमुळे वगैरे होते. त्याच्यानंतर हायपोथॅलॅमस याच्या उलट आहे. थॅलॅमस ज्याप्रमाणे बाहेरील वातावरण कसं आहे ते सांगत होतं, त्याचप्रमाणे हायपोथॅलॅमस आपल्याला आतील टेम्परेचर, आपल्या बॉडी मधील टेम्परेचर कसं आहे किंवा त्याच्यावरती कंट्रोल ठेवायचं काम हायपोथॅलॅमस ठेवत असतं. त्याच्यानंतर रस, नवरस म्हणजे नवरस म्हणजे कोणते, घृणा, राग, प्रेम, या सगळे जे नवरस आहेत आपण मराठी व्याकरणामध्ये पाहिले होते, तर ते जे नवरस आहे ते त्यांना देखील कंट्रोल करायचं कार्य हायपोथॅलॅमस करत असतं. त्याचप्रमाणे भूक, झोप, तहान यासारख्या गोष्टी वरती नियंत्रण ठेवायचं काम देखील हायपोथॅलॅमस करत असतं. आणि पीयूष ग्रंथी म्हणजेच पिट्युटरी ग्लँड, याच्यामधून जे हार्मोन्स जे स्त्रवत असतात त्यांच्यावरती देखील नियंत्रण कंट्रोल ठेवायचं काम हायपोथॅलॅमस करत असतं. याच्यापैकी पिट्युटरी ग्लँड, पीयूष ग्रंथीचं कार्य लक्षात ठेवायचं की ते कोणाशी रिलेट करतं, तर हायपोथॅलॅमस. ठीक आहे. तर अशा पद्धतीने अग्र मस्तिष्काचे आपण 3 भागामध्ये वर्गीकरण केलेलं आहे. ते काय काय कार्य करतात किंवा कशावर कंट्रोल ठेवतात हे आपण पाहिलेलं आहे. आता आपण मध्य मस्तिष्काचं कार्य पाहूया. अग्र मस्तिष्क बघितलं आपण, आता आपण मध्य मस्तिष्क बघूया, ज्याला मिड ब्रेन असं देखील म्हणतात. याचं स्थान जर विचारलं तर आपण जर थॅलॅमस हायपोथॅलॅमस बघितलं, थॅलॅमस, हायपोथॅलॅमस आणि अनुमस्तिष्काच्या मध्ये, ठीक आहे, थॅलॅमस, हायपोथॅलॅमस आणि अनुमस्तिष्काच्या मध्ये हा मिड ब्रेन असतो आणि याचं हा खूप छोटा पार्ट आहे आणि याचंच पुढे स्पायनल कॉर्ड मध्ये याचं रूपांतर झालेलं आहे. कशाचं, मिड ब्रेनचं. मध्य मस्तिष्काचंच पुढे मेरुरज्जू मध्ये रूपांतर झालेलं आहे. ठीक आहे. आता याचं कार्य काय आहे, तर अनैष्टिक हालचालींवरती नियंत्रण ठेवणं. अनैष्टिक हालचाली जसं की उलटी आहे, मळमळ आहे, शिंक, खोकला यासारख्या ज्या अनैष्टिक हालचाली आहेत यांच्यावरती नियंत्रण ठेवणं. त्याचप्रमाणे याच्यामध्ये हृदयाचं कार्य, रुधिराभिसरणाचं कार्य यांचा देखील यांच्यामध्ये समावेश होत असतो. ठीक आहे. मध्य मस्तिष्कानंतर जो तिसरा भाग आहे मेंदूचा तो आहे अनुमस्तिष्क. याला हिंड ब्रेन असं म्हणतात, त्याचप्रमाणे छोटा मेंदू असं देखील म्हणतात, त्याचप्रमाणे पश्च मस्तिष्क असं देखील म्हणतात. वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये याला वेगवेगळ्या नावाने संबोधलेलं आहे. याचं स्थान जर विचारलं तर प्रमस्तिष्काच्या मागे याचं स्थान आहे, अनुमस्तिष्काचं इथे. जसं अग्र मस्तिष्काला कवटीचं संरक्षण वगैरे मिळालेलं आहे, तसं अनुमस्तिष्काला इथे बघा त्याच्यावरती कवटी नाहीये, त्याच्यामुळे हा नाजूक मेंदूमधील अजून एक नाजूक भाग असा अनुमस्तिष्क आहे, त्यामुळे इथे मारू नये असं म्हणतात. आणि इथे जर मारलं, इथे काही संरक्षण नाहीये, जोरात जर फटका लागला तर मृत्यू देखील होऊ शकतो. अनुमस्तिष्काचं परत 2 भागांमध्ये वर्गीकरण केलेलं आहे, सेरिबेलम आणि मेडुला ऑब्लांगेटा. आता बघा, सेरिब्रम आपण बघितला होता, प्रमस्तिष्काला सेरिब्रम असं म्हणतात, तर इथे आहे सेरिबेलम. ठीक आहे. तर हा जो सेरिबेलम आहे हा दुसरा मोठा भाग आहे मेंदूचा अग्र मस्तिष्कानंतर. मेंदूतील सर्वात मोठा भाग अग्र मस्तिष्क, दुसरा मोठा भाग सेरिबेलम, प्रमस्तिष्क नाही. प्रमस्तिष्क हा अग्र मस्तिष्कामधील मोठा भाग आहे. ठीक आहे. तर हा दुसरा मोठा भाग आहे मेंदूतील. तर सेरिबेलमचं कार्य काय आहे, तर शरीराचा तोल सांभाळणे. अतिशय इम्पॉर्टंट आणि बऱ्याचदा परीक्षेला विचारला गेलेला हा प्रश्न. शरीराचा तोल सांभाळण्याचं कार्य मेंदूपैकी कोणता भाग करतो, तर सेरिबेलम हा भाग करतो. जसं की आता मी इथे उभी आहे, शरीराचा तोल वगैरे सांभाळून, म्हणजे माझं इथे सेरिबेलम जे आहे ते ऍक्टिव्ह आहे आणि ते कार्य करत आहे, त्याचं व्यवस्थित नियंत्रण ठेवलेलं आहे त्याने माझ्या बॉडीवरती. म्हणजे दारू वगैरे पितात, त्यांचं हे जे सेरिबेलम आहे हेच काम करत नाही. त्यांना असं वाटत असतं आपण खूप छान चालतोय, सगळं आपल्या लक्षात राहतंय, पण व्यवस्थित बोलतोय, पण ते जो नॉर्मल माणूस आहे त्याला समजत असतं याने आता काहीतरी याचा कार्यक्रम झालेला आहे, तो त्याच्या शरीराचा तोल इथे सांभाळू शकत नाही. ठीक आहे. म्हणजेच त्याचं सेरिबेलम इथे काम करत नाही. अल्कोहोलनी त्या हावी झालेला असतो, अल्कोहोल सेरिबेलम वरती असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे शरीराचा तोल सांभाळायचं काम कोण करत असेल, सेरिबेलम.
त्याचप्रमाणे ऐच्छिक हालचालींवरती नियंत्रण ठेवत असतं. ऐच्छिक हालचाली, स्नायूंच्या हालचालींमध्ये सुसूत्रता आणण्याचं काम देखील सेरिबेलमच करत असतं. बघा, आपण चालत असतो, ज्यावेळेस आपण डावा पाय पुढे घेतो त्यावेळेस ऑटोमॅटिक आपला उजवा हात पुढे येतो आणि उजवा पाय पुढे घेतल्यानंतर डावा हात पुढे येतो. असं होत नाही की उजवा पाय उजवा हात, डावा पाय डावा, आपण चालू देखील शकत नाही. यांना म्हणतात स्नायूंची सुयोग्य हालचाल. त्याचप्रमाणे पोहताना, पळताना देखील आपलं हे ऑटोमॅटिक होतं. आपण लक्ष देऊन असं करू शकत नाही की मी उजवा पाय आणि उजवा हातच पुढे आणेल. तर ह्या ज्या स्नायूंच्या सुव्यवस्थित हालचाली आहे त्यामध्ये सुसूत्रता आणण्याचं काम. त्याचप्रमाणे ऐच्छिक हालचाली म्हणजे वस्तू व्यवस्थितपणे हाताळणे वगैरे, चालणे, पोहणे, पळणे यासारख्या सगळ्या क्रिया या सेरिबेलमच्या नियंत्रणाखाली असतात. ठीक आहे, इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर मेडुला ऑब्लांगेटा हा दुसरा इम्पॉर्टंट घटक. मेटाबॉलिक प्रोसेस वरती नियंत्रण ठेवायचं काम मेडुला ऑब्लांगेटा ठेवतं. एम फॉर मेडुला, एम फॉर मेटाबॉलिक असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. मेटाबॉलिक प्रोसेस म्हणजे काय? चयापचय क्रिया, ज्याच्यामध्ये ॲनाबॉलिक आणि कॅटाबॉलिक प्रोसेस असते. ॲनाबॉलिक मध्ये काय होतं, एक वस्तू जोडायचं काम होतं आणि कॅटाबॉलिक मध्ये त्यांचं ब्रेकडाऊन होत असतं. तर या दोन ॲनाबॉलिक आणि कॅटाबॉलिक मिळून मेटाबॉलिक प्रोसेस बनत असते. त्याच्यावरती नियंत्रण ठेवायचं काम मेडुला ऑब्लांगेटा करत असते. त्यामुळे हे एक इम्पॉर्टंट असं कार्य आहे. त्याच्यानंतर पचन, श्वसन यासारख्या अनैष्टिक क्रिया ज्याच्यावर आपण नियंत्रण ठेवू शकत नाही. बघा, इथे क्रिया म्हणतीये मी, अनैष्टिक क्रिया, आणि इकडे होतं अनैष्टिक हालचाली. इथे देखील ऐच्छिक हालचाली होतं. ठीक आहे, तर अनैष्टिक क्रिया म्हणजे काय? डायजेस्टिव्ह सिस्टीम आपण बघितलं, त्याच्यामधील पचनाची क्रिया, श्वसनाची क्रिया याच्यावरती आपण नियंत्रण ठेवू शकत नाही. अशा अनैष्टिक क्रियांवरती नियंत्रण ठेवायचं काम मेडुला ऑब्लांगेटा करत असतं. त्यामुळे हे देखील इम्पॉर्टंट आहे. मध्यवर्ती चेतासंस्थेमधील दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे स्पायनल कॉर्ड, ज्याला मेरुरज्जू, चेतारज्जू असं म्हटलं जातं. याला सेकंड ब्रेन असं देखील म्हटलं जातं. ज्यावेळेस आपला ब्रेन, आपला मेंदू एखाद्या कार्यामध्ये मग्न असतो त्यावेळेस हा सेकंड ब्रेनचा काम करत असतो. ब्रेन सारखा बिहेव करायला लागतो. समजा तुम्ही खूप कॉन्सन्ट्रेटली काहीतरी वाचताय किंवा काहीतरी लिहिताय आणि अचानक तुम्हाला मागून कोणीतरी असं केलं तर आपण दचकतो. कारण आपला मेंदू जो होता तो फक्त लिहिण्याचं वाचण्याचं काम करत होता, त्याचं लक्ष दुसरीकडे नव्हतं. त्यावेळेस हा स्पायनल कॉर्ड जो होता तो सेकंड ब्रेन प्रमाणे, तो ब्रेन प्रमाणे काम करत होता. आणि ह्या 31 जोड्या असतात, त्यामुळे ह्या एकदम सगळ्या सांगतात आपल्याला ब्रेन प्रमाणे की अरे कोणीतरी आपला हात, कोणीतरी बोलवतंय आपल्याला असं. त्यामुळे आपण दचकतो. तर ही जी दचकण्याची क्रिया ही या स्पायनल कॉर्डमुळेच होत असते, कारण तो सेकंड ब्रेन म्हणून त्यावेळेस कार्य करत असतो. ठीक आहे, आता बघा, याचं जर स्थान विचारलं तर तुम्हाला सांगायचं आहे मणक्याच्या मध्ये. जसं ब्रेनला, मेंदूला कवटीचं संरक्षण असतं, तसं स्पायनल कॉर्डला मणक्याचं संरक्षण असतं, पाठीमध्ये हा असतो. प्रतिक्षिप्त क्रिया याच्यावरती नियंत्रण ठेवायचं काम किंवा प्रतिक्षिप्त क्रिया कोणामध्ये होत असेल तर ती होते स्पायनल कॉर्ड किंवा चेतारज्जू मध्ये. आता ही प्रतिक्षिप्त क्रिया म्हणजे काय? याला रिफ्लेक्स ऍक्शन असं म्हणतात. काही गोष्टींवरती ब्रेन कंट्रोल ठेवू शकत नाही किंवा तेवढा वेळही नसतो की काहीतरी झालं आणि मग ब्रेन पर्यंत संदेश जाणार, मग आपल्याला तो सांगणार की असं असं करा. तर एवढं सगळं करण्यासाठी एवढाही वेळ नसतो काही गोष्टींसाठी. त्यांना म्हणायचं आहे प्रतिक्षिप्त क्रिया, जी स्पायनल कॉर्ड थ्रू होत असते, म्हणूनच त्याला सेकंड ब्रेन म्हणायचं आहे. जसं की आपल्या डोळ्यावरती प्रकाश पडला तर आपण डोळे पटकन मिटतो, तर हे डोळे मिटू का हा संदेश मेंदूपर्यंत जाऊन मग तो हो म्हणेपर्यंत इतका वेळ नसतो, त्यामुळे ती प्रतिक्षिप्त क्रिया येते. त्याचप्रमाणे तोंडाला पाणी सुटणे हे देखील उदाहरण प्रतिक्षिप्त क्रियेचंच आहे. याच्यावरती प्रश्न विचारला जातो. प्रतिक्षिप्त क्रिया स्पायनल कॉर्डशी रिलेटेड आहे, चेतारज्जूशी रिलेटेड आहे. त्याच्यानंतर परिघीय संस्था आपण जी बघितली होती, पेरिफेरल नर्वस सिस्टीम. पेरिफेरल नर्वस सिस्टीम म्हणजे परिघीय चेतासंस्थेला मेंदूशी जोडण्याचं कार्य देखील स्पायनल कॉर्डच करत असतं. कारण परिघीय चेतासंस्थेमध्ये सगळ्या चेतापेशी येतात, आपण बघितलं ह्या 31 जोड्या आणि 12 जोड्या ज्या ब्रेन पासून निघतात, या सगळ्या परिघीय चेतासंस्थेमध्ये येतात.
तर यांना ब्रेन पर्यंत जोडायचं काम देखील स्पायनल कॉर्डच करत असतो. समन्वय केंद्र, कोऑर्डिनेशन सेंटर म्हणून काम करत असतो. कोण? चेतारज्जू. कोऑर्डिनेशन तर पाहिजे की नाही, नाहीतर मला आता इथे लिहायचंय आणि मी लिहितच नाहीये, तर यामध्ये काही सुसूत्रता आणली नाही, तर हे आणण्याचं काम देखील चेतारज्जूच करत असतो. ठीक आहे. त्याचप्रमाणे साध आणि प्रतिसादाचं वहन, मला काहीतरी करायचं आहे किंवा आपल्याला काहीतरी लागलेलं आहे, त्याच्यानंतर हा संदेश आपल्या मेंदूपर्यंत जातो. मेंदू त्या अवयवाला तिथे सांगतो की तुला इथे लागलेलं आहे, आता तुला तिथे वेदना व्हायला पाहिजे. हा जो साध आणि प्रतिसादाचं जे वहन आहे, हे वहन करायचं कार्य देखील चेतारज्जूमुळेच होत असतं. ठीक आहे. त्याचे कार्य लक्षात ठेवायचे आहे, त्यातल्या त्यात प्रतिक्षिप्त क्रिया लक्षात ठेवायची आहे. आता आपण आजच्या व्हिडिओतला शेवटचा टॉपिक पाहणार आहोत, तो म्हणजे आहे चेतापेशी, ज्याला न्यूरॉन असं इंग्लिशमध्ये म्हणतात. नेफ्रॉन जसं किडनीचं फंडामेंटल आणि फंक्शनल युनिट होतं, त्याचप्रमाणे चेतापेशीचं आणि संदेश वहनाचं एकक कोण? तर चेतापेशी किंवा न्यूरॉन असं तुम्हाला म्हणावं लागेल. बघा, जे ब्रेन स्पेशालिस्ट डॉक्टर असतात त्यांना काय ब्रेनॉलॉजिस्ट म्हणत नाही, त्यांना न्यूरोलॉजिस्ट असं म्हणतात. कारण न्यूरॉन या किंवा चेतापेशीने आपला मेंदू सगळं मेंदू आणि स्पायनल कॉर्ड वगैरे सगळं बनलेलं असल्यामुळे. त्याच्यानंतर ही सर्वात मोठी पेशी आहे, आपल्या शरीरातील सर्वात मोठी पेशी कोणती? तर चेतापेशी. ठीक आहे. सर्वात मोठी पेशी आहे, याच्यामध्ये पेशीचं विभाजन होत नाही. स्टेम सेल पासून या चेतापेशी बनलेल्या असतात आणि इलेक्ट्रोकेमिकल सिग्नल प्रमाणे त्या काम करतात. इलेक्ट्रोकेमिकल म्हणजे क्षणार्धात तो संदेश आपल्या मेंदूपर्यंत पोहोचवणे आणि नंतर त्या अवयवाला देखील पोहोचवण्याचं कार्य ह्या चेतापेशी करतात. म्हणजे त्या इलेक्ट्रोकेमिकल सिग्नल प्रमाणे देखील कार्य करत असतात. कोण? न्यूरॉन. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मेंदू विषयी शिकलेलो आहोत. मेंदूचे कोणत्या भागामध्ये वर्गीकरण होतं, या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं अतिशय सोप्या पद्धतीने मी सांगायचा प्रयत्न केलेला आहे. कारण पुस्तकामध्ये अतिशय अवघड भाषा आहे, मी खूप सोप्या साध्या सरळ लँग्वेज मध्ये सांगायचा प्रयत्न केलेला आहे, ज्यामुळे तुम्हाला हा किचकट टॉपिक इझिली समजावा. आता तुम्ही जर पुस्तकामध्ये वाचलं माझा व्हिडिओ बघून, तर तुम्हाला ते कार्य, त्या सगळ्या गोष्टी अजून डिटेलमध्ये व्यवस्थित समजतील. त्यामुळे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर परत एकदा तुम्ही मानवी चेतासंस्था तुमच्याकडे जे पुस्तक असेल त्याच्यामधून नीट अभ्यासा, तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील याची गॅरंटी माझी. आणि त्यानंतर माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.